थोडा वेळ पाहिजे तर त्याला चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतं. पण या दोन गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंठी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंभी. त्यामुळे याच्या दोनमध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांच्या गॅजेटसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या दोनसाठी आम्ही वेळ देतो. पण या दोनला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेट 1 मिनिट सुद्धा मिळणार सांगतो म्हणजे इथे नका. राज्यमंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती ते तिथंच खात असतील, पण तिथे ओळखून बसायचं असं झालं. दादा, मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ते यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते. शिंदे समिती पाठवून शिंदे समितीचा हा विषय नाही. जाऊ दे, आता त्यांचं ते ठरलं असेल, तुम्हीच जावा. आमचं लय काळ तोंड झालेलं आहे मराठी विषय. त्यांना सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळं चर्चा झाली ना. आता मान्य करावा मी खरं करून गेलं बार चर्चा त्यांना नाही. ते म्हणत होते 1 महिन्याचा वेळ म्हणता घ्यायचे दोन्ही. म्हणून तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमचं आलं तरी त्याचं झालं का? चर्चा आली काय चर्चा हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्या विचार घेतला 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे. मग आता महिन्याला पाहिजे याच्यात आलंय ना. पण आमचा पुढे गेला पाहिजे. आमच्या ते बारीक घालून होत असतो इकडे घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो. राज्य परिवहन मंडळात नियुक्ती दिली जाईल. फक्त 23 उमेदवारांना पात्र केले. उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का? या आंदोलकांचा मृत्यू झालाय. काय माहिती आहे तुम्हाला? सरकारचा प्रमुख कसा असणार? तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसतील तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्याने दिले बलिदान त्याच्यात नाटक नसा. बलिदान गेलं तिथे लेकर वाढवून पडले, संसाराचे रात्रामुळे झाले. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत. कसं बसं संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळा शिकवीन आणि मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसली कंट्रोल नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि तिथं होणार केसेस मागच होणार सगळं. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. नवीन विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी
बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औषध संस्थांच्या, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या, पण सातारा संस्थांचं गॅजेटी आहे आणि हैदराबादच्या गॅजेटीला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातात आणि आता त्याच्याबद्दल निरोप पाठवतो किंवा माणूस जोडून आहे की शिंदे समिती बैठक घेते. शिंदे काय होते तुम्हाला सांगा, शिंदे समितीत पुन्हा काय येईल? शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी, 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने चांगलं नाव कमी नाही, मराठी त्यांना माझ्या बोलत नाही म्हणून त्यांना पाहिजे याला फॉकडात नाही याला जनधन बैंक खाता ना होता तो बैठे बैठे पैसा गांव नहीं बेच पाते, गांव पैसा नहीं बेच पाते तो खुद जाना पड़ता. 11 साल में 56 करोड़ से अधिक. शिंदे कमिटी सगळं हँडल करते का? सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कोण हँडल करते. तिने जरा नाव कमी झालं, तिने मराठीचे म्हणत जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देते. हे काय तोंडाचं झाले नाही हिंदीचा असा पाच करून तुम्हालाच निर्णय नाही जरूर आहे बाबा, पण सगळा खेळ पाणी आपला दोघाचा तुम्हाला खेळ होईल काही करावं तिथे. मी आजच्या रात्री हिंदी लिहून घेतो यांचं कागद, तुम्ही ते मग प्रश्न विचारला मी मग खाली झाली ना हिंदी बोल. आणि मग आता बोल काय बोललो हिंदी बाबा. मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो. हिंदी वाचत नाही तुम्ही बोलायला थोडं काय धावाही होती कशाला बोलणार करता तुमचा दिमाग हैदराबाद गॅजेट वरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना म्हणून काही गरज नाही वेळेची, काही नाही काही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांच्या निरोप दिला. आता थोडसं बोलीला गोळ्या जरी आपल्या मला मी हाताला तयार नाही मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेन, त्याची अंमलबजावणी करून टाक. तर त्यांचं म्हणणं आहे. तर आपण बघतोय की आता जरांगेंनी इशारा दिलाय सरकार